धन्यवाद मॅडम. सगळ्यांना नमस्कार. शुभ दुपार म्हणायला लागेल. बराच वेळ झालाय आज सुट्टीचा दिवसाचा दिवस सुट्टीचा करण्याचा आणि असं असतं की या ठिकाणी फार वेगळं वाटत मिळालं. तर आपल्या पवारसाहेबांची जी दृष्टी आहे ती खऱ्या अर्थाने की एवढा वेळ का दिला जातो या ठिकाणी मला कळलं. आणि खरं तर पवारसाहेब एवढ्या समयामध्ये कधी पुढे येत नाही. ते इथे पुढे आले ते कधी पुढे येत नाही. पण इथे सांगितलं स्वागत केलंय. एवढं आगळं वेगळं नातं या संस्थेशी जोडणारं अशा प्रकारचं हे मंडळ लहान संयुक्त उत्कर्ष मंडळ गेली 37 वर्ष अशा प्रकारचा सामाजिक कार्यक्रम करत असताना आज या ठिकाणी एका दुर्गम भागातील खऱ्या अर्थानं ज्या संस्थापक अध्यक्षांनी जो विचार ठेवून ही संस्था चालवली खऱ्या अर्थानं त्यांच्या बुद्धीच्या म्हणजे खऱ्या अर्थानं आर्थिकच्या पलीकडे जरी असलं तरी देखील इथे गोरगरिबांच्या किंवा बहुजनांच्या मुलांना जे शिक्षण मिळायला पाहिजे त्या शिक्षणामुळे आपली क्रांती घडते असा उदात्त एक घेऊन ज्या समाजाने आमच्या आदरणीय कामदेवदादांनी जी संस्था उभारली गेली आणि मग या संस्थेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आणि व्यासपीठावर उपस्थित खऱ्या अर्थानं आज या जिल्ह्यातील मोठा पक्ष या मोठ्या पक्षाचे जिल्हा काम करणारे आणि त्याही पलीकडे जाऊन रत्नागिरी जिल्ह्याचं बांधकाम समिती पद अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम केलं की आज देखील जिल्हा परिषद गेलं तर बांधकाम समिती कशा प्रकारे काम करावं तर आदरणीय आमच्या कदम साहेबांसोबत करावं आणि म्हणून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही पलीकडे जाऊन या मंडळाचे ते इतके एकत्रित आहेत आणि एवढा वेळ देखील त्यांनी या मंडळासाठी दिलेला आहे आणि ते सगळे मंडळी त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आरायगड तालुक्यात या ठिकाणी सर्विस करत असताना एक वेगळ्या प्रकारची मनोभावना घेऊन या ठिकाणी मंडळ आलेलं आहे. ते या संस्थेची किंवा हायस्कूलची पायाभरणी केल्यानंतर या हायस्कूलचा म्हणतो आपण की पाया मजबूत आहे आणि त्याप्रमाणे प्रसार देखील वेधून गेलेला आहे आणि मग एवढी धडपड करण्यामध्ये त्याचं फार मोठं नेतृत्व असतं. मुख्याध्यापकाला ते सगळं बरंचसं डिपेंड असतं की त्या शाळेची वाटचाल कशा प्रकारे असावी आणि मग एकंदरीत संपूर्ण कारकिर्दी म्हणजे या शाळेचा रत्नाला घेऊन जाण्याचं काम ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं देखील मंडळाच्या वतीने एक छोटासा एक सन्मान किंवा सत्कार एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संयुक्त सन्मान या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आता जी नाव या ठिकाणी घेते या सर्वच मंडळाने हस्ते पदहस्ते या मंडळासाठी फार मोठे योगदान दिले. गेली 36 वर्ष अशा प्रकारचा न थांबता म्हणजे एवढा कोरोनासारखा महाभयंकर आजार आला त्या कालावधीत अशा प्रकारचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि म्हणून मंडळाचे सगळे पदाधिकारी नामोदय घेत असतात जो प्रत्येक या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. आदरणीय ॲडव्होकेट साहेब वकील साहेब आहे डॉक्टर साहेब आहे इथे आमच्या चव्हाण मॅडम आहेत जे विजय चव्हाण यांनी या मंडळासाठी फार मोठे योगदान दिले आणि मग कोरोनासारखा महायुद्धामध्ये संकटामध्ये दुर्दैवाने निधन झालं असं असं देखील आपल्या पतीच्या पाठीमागे देखील मंडळाला सहकार्य करण्याचं काम करण्याच्या चव्हाण मॅडम असतील आणि आमच्या दुसऱ्या देखील पदाधिकारी असतील या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत या मंडळाचे सगळे सगळे सहभागी आमच्या पवार बघितलं मगाशी सांगितलं की आपल्या पूर्वीपासून एक खोलीची जागा मंडळासाठी देऊन तिथून या संपूर्ण मंडळाचा कारभार करणारे पवार कुटुंबीय आणि सन्माननीय त्यांच्या खात्याला देऊन काम करणारे सर्व दिसत आणि त्याही पलीकडे जाऊन या संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागाची दुर्गम भागाची बहुजनांची संस्था अखंड जिल्ह्यामध्ये नामोदी केलेली संस्था आणि या संस्थेमध्ये शिकणारे मुलं आपण सर्व विद्यार्थी मित्र तिथला संपूर्ण स्टाफ आणि आदरणीय पालक आणि बंधूभगिनींनो गेली 36 वर्षाच्या प्रवासामध्ये मंडळाने अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत आणि मंडळाची जी दृष्टी आहे ज्या प्रकारे दृष्टी कशी मध्ये दृष्टी आणि म्हणून जेथे गरज आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे योगदान देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असतो. ही सगळी मंडळी लालनापूर संगमेश्वर तालुक्यात 3 तालुक्यात आहेत. तुमच्या आमच्याच या तालुक्यात ही मंडळी आहेत. कामानिमित्त मुंबईला गेले आणि मुंबईला काम करत असताना आपल्याला काही वाटा एकत्र करून अशा प्रकारे मंडळ स्थापन केलं बा. आज दुसऱ्याला जेव्हा आपण शासकीय निधी असू शकता इथे हा नाकारता येतो तर ह्या सगळ्या मंडळीने पवार मगाशी म्हणाले की मुंबईत निघाला तर नायर हॉस्पिटल म्हणजे मुंबईला जी 2-3 हॉस्पिटल घेतली जातात त्या ठिकाणी नायर हॉस्पिटल एक टॉप हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं काम करत असताना सेवा केली आणि मग त्या सेवेला आपल्याला समाजाला देणं लागतं काम तर मानवी जीवनामध्ये आपण एकदा जन्माला येत असतो आणि म्हणून त्यांचं ज्यावेळी शिक्षण झालं त्यांनी अनुभवलं की पूर्वीच्या काळामध्ये आपण कोकणामध्ये असं होतं की उठा सुद्धा गेला मुंबईला काही काम मिळतं पण जे लोक मुंबईला गेले तिथे स्थायिक झाले पाटीला बघितलं आज तिथल्या गावाची हायस्कूलची किंवा शाळेची अवस्था फार बिघडली आहे आणि म्हणून या मंडळीच्या मनामध्ये असं आलेलं नाही आपण ज्या ठिकाणी शिकलो त्याची त्या मुलांसाठी त्यांच्या काळामध्ये जी या ठिकाणी अडचण निर्माण झाल्या म्हणजे आम्ही लोक असं ही सगळी मंडळी शिक्षण घेत असताना पुढचं पाया पुढचं दप्तर पुढची चप्पल आणि पुढची पाठी या सगळ्या गोष्टी मिळालेल्या नव्हत्या आणि मग याच्या मनामध्ये असं आलं मंडळाच्या मनामध्ये आलो की आपण शिकत असताना की आपल्या एवढा
संकटाचा सामना करणारा भावी पिढीला असायला लागणार कामाने ही भावी पिढी तालुक्याची किंवा जिल्ह्याची उद्धार करते आणि म्हणून त्यांच्या या आर्थिक म्हणजे शैक्षणिक बाबतीमध्ये आर्थिक अशा प्रकारे सहकार्य लाभेल आणि म्हणून जी जी मंडळी कर्ज गरजू आहे मात्र विद्वान आहे हुशार आहे आणि मग कुठेतरी अडचण येते त्या ठिकाणी असं हे मंडळ म्हणजे जणू काही देवदूत असतं आणि म्हणून ह्या मंडळाचे आतून गेले 37 वर्ष या तालुक्यामध्ये लांजा असेल राजापूर असेल किंवा संयोजन या तालुक्यामध्ये कधीच झाले या ठिकाणी वाट होत असतात पण हे असं होत असताना सगळ्याच या ठिकाणी मंडळाला न्याय देता येत असताना एवढीच किंवा हायस्कूल किंवा आहे परंतु ज्या हायस्कूल असेल किंवा ज्या शाळेचं कमिटमेंट त्या पद्धतीत असतं ज्या ठिकाणी अशा प्रकारे प्रत्येक मुलांमध्ये काम केलं जातं खऱ्या अर्थानं गरजू आणि बहुजनांच्या मुलांसाठी जे काम केलं जातं आणि मग अशा मंडळाच्या माध्यमातून त्याला सहकार्य केलं जातं विद्यार्थ्यांचा साहित्य असेल कपाट असेल किंवा आपण केलेले नागरिकच्या स्पोर्ट्स त्याच्यावर एक मोठा कार्यक्रम एका छोट्या संस्थेने एवढा फार मोठा कार्यक्रम केला त्यानंतर त्या ग्रुप आले म्हणजे एवढं देखील काम या संस्थेच्या माध्यमातून होते आणि मग या संस्थेने या मंडळाचा फार मोठा विश्वास आपल्याला केलाय आणि म्हणून अशा प्रकारची वेगळी कमिटमेंट या माध्यमातून निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांसाठी की आपण एवढे निश्चित सांगू की तुम्ही भविष्यामध्ये फार मोठे व्हा आपल्या तुमच्या आमच्यामध्ये प्रयत्न करणं हे गरजेचं आहे गरिबी ही कुठेही अडचण करत नाही जर तुमचे प्रयत्न त्या पद्धतीचे असतील तर मित्रांनो आज समाजामध्ये किंवा आज जगामध्ये तुम्हाला सहाय्यभूत करणारे अनेक मंडळी किंवा अनेक संस्था आहेत आणि म्हणून आपण पुढे या आपण पुढे आपला विकास करा तुमचा विकास करा आमचं म्हणणं हे मंडळाच्या माध्यमातून की तुम्ही तुमचा विकास करा खरे तुमचा गाव सुधारतो तुमचा त्या ठिकाणी संस्था सुधारते हायस्कूल सुधारतं आणि म्हणून अशा या मंडळाचा आपण देखील या ठिकाणी फायदा घ्यावा आणि म्हणून ज्या मुलांचं ज्याला काही अडचणी किंवा अशा प्रकारचं जे असेल तर आपण मंडळामध्ये देखील या ठिकाणी नोंदूया आणि या मंडळाने अनेक मुलांना दत्तक घेता यावं काल देखील अनेक ठिकाणी उद्या देखील त्या ठिकाणी जी मुलं खरंच खऱ्या अर्थानं गरीब आहेत पण खूप हुशार आहेत त्या मुलांना देखील शिक्षण साहित्य किंवा आर्थिक रूपाने मदत केली गेली माझ्या गावामध्ये देखील एका मुलाला त्यावेळेस दत्तक घेतलं होतं म्हणजे आज नोकरीमध्ये मला हे 26 वर्ष झाले त्या मंडळाशी मी टाईप आहे तो मुलगा 1.5 जण मुंबईला मस्त गेली त्या ठिकाणी त्याची पत्नी देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करते तो देखील त्या ठिकाणी म्हणजे जर मंडळ त्यावेळेला पुढे आलं नसतं त्यावेळेला माझ्या वतीने 1-2 चा काळ होतो माझ्या वतीचा त्यावेळेला 5,000 रुपयाचा त्या ठिकाणी चेक मिळायचा आणि मग त्यातून पुढे शिक्षण झालं आणि मग त्याला त्याची गती मिळाली तो धीर झाला करिअर देखील त्या ठिकाणी बदललं अशा प्रकारे अनेक लोकांचं करिअर बदललं की लांजा राजापूर संयोजन मंडळ आहे आणि सगळा मंडळ पाहतोय थोडा म्हणजे काय दोन दृष्टी पाऊस किंवा काय पण कधी खंड नाही फार मोठेपणा किंवा असं काही नाही कारण का त्यांच्या काय म्हणतात त्याची जी दूरदृष्टी किंवा त्यांच्या विचारामध्ये असं आहे की ज्या कामासाठी आपण प्रयत्न करतो तेच त्या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी जी मंडळीची माहिती समजा ही सगळी मंडळी त्याचा बिंदास फिरायला गेले असते ना 8 दिवस मस्त गाडी गेली असते फिरायला गेले असते पण या पाऊस पाण्यातून देखील तुमच्यासाठी असतं मी ना प्रत्यक्ष याच्याशी काय करणार कळलं की मुंबईत हे लोक येणार सगळी हमारी करायची सगळं शॉपिंग करायचं दुसऱ्याची गाडी भरायचं आज पुढे ते लोक जेवलेले नाही लक्षात आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी काम मोठे पण नाही करत पण एवढं तुम्ही जाणून घ्या की आपण हे असं केलं पाहिजे हे काय सगळे लोक करतात अशा पद्धतीची बात आहे ज्यांना भविष्यामध्ये शक्य आहे त्यांनाही हे असं करायचं आहे भविष्यामध्ये तुम्हीच मंडळी हे मंडळाचं नाव पुढे जाणार आहात आणि म्हणून मंडळाचं देखील या ठिकाणी सुधारला सर्व कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी बळ मिळावं आणि खऱ्या अर्थानं आदरणीय संस्थाध्यक्ष आपले संजय कांबळे फार कौतुक आहे म्हणजे अनेक कधी सहन करणार आहे म्हणजे आम्ही तालुक्यामध्ये असताना अनेक संस्थेच्या शिकायमध्ये आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व या संस्थेला मिळाले आपण त्याचा निश्चित फायदा करून घ्या आपलं करिअर या ठिकाणी अशाच प्रकारे विकसित होत राहावं आणि त्यासाठी मंडळाच्या मध्ये शुभेच्छा व्यक्त करतो पहिल्यांदा 2 मिनिटं देते म्हणजे 10 मिनिटं पण झाली असतील तुमची किती व्यक्त करतो पण हे मित्रांनो आपण या ठिकाणी आपण धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र